तळियाच्या पाळी वृक्षावर बैसुनी कसा चातक बे भाई तो रे तान्हा फुटे परी उदक नेघे न घे मेघाची वाट पाहिरे. म्हणजे तळ्याचं काठावर एक झाड आहे आणि त्या झाडावर एक चातक नावाचा पक्षी बसलेला आहे, पण तो तळ्यातलं पाणी पित नाही. तो पावसाची वाट बघतोय की पाऊस जेव्हा पडेल तेव्हा त्याच्या चोचीमध्ये पावसाचा पाण्याचा थेंब घेऊन त्याची तृष्णा तो भागवेल. असा तो एकनिष्ठ असणारा चातक प्राणी. आता एकनिष्ठ कोण राहिलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एकनिष्ठ कोणीच नाही राहिलं. सब नाते रिश्ते सब झूठ है. फक्त लोक ॲडजस्ट करायला लागले, घरातले दारातले इकडचे तिकडचे सगळे लोक. बाकी कोणाला सुद्धा एकमेकासोबत राहण्याची इच्छा नाही राहिल्या. बापाला लेकरासंग राहू वाटणं, लेकराला बापासंग राहू वाटणं, बायकोला नवऱ्यासोबत राहू वाटणं, नवऱ्याला बायकोसोबत राहू वाटणं. कोणत्याच नात्या गोत्याला एकमेकासोबत राहण्याची इच्छा राहिली नाही. फक्त पर्याय नसल्यामुळं, नो ऑप्शन नसल्यामुळं साले सगळे लोक फक्त सोबत राहून राहिलेले आहेत. मग आता हा प्रवास आहे, रोज पळणं चाललेलं आहे, रोज पळणं चाललेलं इकडं तिकडं तिकून इकडं. आणि हे कशासाठी चाललं हे काही कळून नाही राहिलेलं. आमचं जीवन अतिशय आनंदात सुरळीत व्यवस्थित चालू आहे. कालच मी सांगितलं की आयुष्य असं जगाचं की कावळा शिवला नाही तर चक्क लोळला पाहिजेत की असं आयुष्य जगा. काय असतंय जीवनामध्ये गंभीरता ही एवढी वाढली सगळ्या नात्यामध्ये. असे म्हणजे हे झालं की कोणी कोणाला बोलणे, साधं बोलणे, विचारपूस करणे ह्याचं लोप पावत चाललेलं आहे. स्मित हास्य संपलं आहे, गंभीरता पसरली. हे कुठंतरी थांबलं पाहिजेत. कारण कसं आहे, नातं हे टिकण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजेत आणि ते चाललं पाहिजेत.